कशेडी घाट रस्त्याला पुन्हा भेगा पडलेल्या आहेत। प्रशासनाकडून बॅरिगेटिंग लावून तात्पुरता उपाय करण्यात येतोय। कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे। पावसाळ्यात दरड कोसळण्याची भीती आता व्यक्त करण्यात येते। आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर। अजेश, या संदर्भातला अधिकचा तपशील। प्रज्ञा, खरं आहे मुंबई गोवा महामार्गावरचा अत्यंत महत्त्वाचा कशेडी घाट हा होता। हा घाट यातून प्रवास करताना अनेक अपघात झाले, कारण हा घाट जो आहे तो अनेक वळणाचा असल्या कारणाने याला पर्यायी मार्ग म्हणून मुंबई गोवा महामार्गावरती कशेडी बोगद्याची निर्मिती करण्यात आली। मात्र जो जुना कशेडी घाटावरचा जो मार्ग आहे त्या ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत आणि काही दिवसातच आता पावसाला सुरुवात होईल। त्याच्याच आधी सरकारकडून प्रशासनाकडून या ठिकाणी उपाययोजना करणे गरजेचं आहे, कारण पावसाच्या वेळेस फार मोठ्या दरडी ज्या आहेत त्या या ठिकाणी पडतात आणि त्यामुळे आता खबरदारी घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा, नक्कीच प्रशासन यावर लक्ष देतंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद अजेश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर पावसाळ्यात दरड कोसळण्याची इथे भीती व्यक्त करण्यात येते। कशेडी घाट रस्त्याला पुन्हा भेगा पडलेल्या आहेत। प्रशासनाकडून बॅरिगेटिंग लावून तात्पुरता उपाय करण्यात आलाय। कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे। पावसाळ्यात दरड कोसळण्याची इथे भीती व्यक्त करण्यात येते। आता त्यावर प्रशासन काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कशेडी घाटासंदर्भात ही बातमी। कशेडी घाट रस्त्याला पुन्हा भेगा पडलेल्या आहेत। प्रशासनाकडून बॅरिकेटिंग लावून तात्पुरता उपाय करण्यात येतोय। मात्र तात्पुरता उपाय करून चालणार नाही, कायमस्वरूपी उपाय करणं गरजेचं आहे। उपाययोजना करणं गरजेचं आहे। तर पावसाळ्यात दरड कोसळण्याची इथे भीती व्यक्त करण्यात येते। त्यामुळे आता प्रशासन यावर काय पाऊल उचलतं हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे। सध्या आपण पाहतोय ही बातमी। पावसाळ्यात दरड कोसळण्याची इथे भीती व्यक्त करण्यात येते, कारण वारंवार इथे दरड कोसळत असतात आणि त्यामुळे अनेक दुर्घटना घडत असतात। त्यामुळे आता कशेडी घाट रस्त्याला पुन्हा भेगा पडल्याचं चित्र आहे। प्रशासनाकडून बॅरिगेटिंग लावून तात्पुरता उपाय करण्यात येतोय।